आर्यन सुरेश कटरे. मी आता 6वी ब मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. खरंच समजत नाही आरंभापासून प्रारंभ करावा की प्रारंभापासून आरंभ करावा. कारण ज्यांनी निसर्गाला झुकून स्वराज्याचं देखणं स्वप्न उराशी बाळगलं, अनेक अग्नी दिव्य पार करून ते साकार केलं. आज ज्यांच्या जन्माला 4 शतके होत आली असली तरीही त्यांचं नाव घेता अंगात वीरश्री संचारते. चहूबाजूला नवचैतन्याचे वारे वाहते. यांचे अतुल्य कार्य कसे तोलावे आणि मी पामराने काय बोलावे हे सुचतच नाही. तरी एक यत्न, एक प्रयत्न, एक श्रद्धा, एक आपुलकी माझ्या राजासाठी, राजा शिवरायांसाठी. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली. अत्याचार, अन्याय, जुलूम या काळ्या कुट्ट अंधारात झाकायला होता. तेव्हा सरदार लखुजी जाधव व सरदार शहाजी भोसले यांची वीरकन्या आदरणीय जिजामाता त्यांच्या पोटी एक रत्न जन्माला आला, एक क्रांती सूर्य जन्माला आला. होय, माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला. ते जिजामातांना नेहमी वाटायचे माझा शुभ शूर झाला पाहिजे, वीर झाला पाहिजे, पराक्रमी झाला पाहिजे. म्हणून जिजामाता शुभांना नेहमी रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. शिवाय त्यांच्या मनावर बालमनाचे सिंचन करण्यासाठी सात्विक विचारांचे व प्रवचनांचे विचार करण्यास सांगित. व म्हणूनच प्रत्येक माळा शिवाजी महाराजांच्या जीवानीशी लढला. स्वराज्यापूर्वी आई बहिणींची आबरू लुटली जात होती. शेतकरी लोक आत्महत्या करीत होता. तेव्हा जनतेला एक नवा राजा होता. 18 पगड जातींना एकत्र करून शुभा लढला. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही, गर्भानाजला म्हणून मराठी माणूस गुजराती होत नाही. प्रत्येक व्यक्ती जन्माला येते आणि मरण पावते. जय भवानी, शिवाजी महाराज की जय.